अंबादास दानवेंनी विद्यार्थ्यांच्या गणवेश पुरवठ्यावर पोस्ट केली आहे। 15 ऑगस्टला मिळणारे गणवेश अद्याप मिळाले नाही असं दानवे म्हणाले। केवळ 24 लाख विद्यार्थ्यांनाच गणवेश दिले गेलेत असं अंबादास दानवेंनी म्हटलेलं आहे। मुलांना दिलेल्या कपड्यांच्या दर्जावरही सवाल उपस्थित केलाय। शालेय शिक्षण विभागाच्या कारभारावर ट्विट करत त्यांनी टीका केली आहे। अंबादास दानवेंनी ट्विटमध्ये नेमकं काय लिहिलंय ते बघूयात। 15 ऑगस्ट पर्यंत गणवेश विद्यार्थ्यांना मिळणं अपेक्षित होतं, मात्र आता सप्टेंबर संपायला आला तरी सुद्धा या विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीयेत आणि याची मुकल्यानं घातलेला गणवेश प्रतिबिंब आहे महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचं असं म्हणत विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे यांनी टीका केलेली आहे। सरकारवर निशाणा साधल्याचं दिसतंय। पहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला असं म्हणत त्यांनी जो शर्ट घातलेला आहे याची मुकल्यानं त्याच्यावरून निशाणा साधलेला आहे। काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा, विद्यार्थ्याला प्रयोगशाळेत शिकावा तुम्ही तर त्याचीच प्रयोगशाळा करून ठेवलेली आहे असं म्हणत अंबादास दानवेंनी सरकारवर निशाणा साधलाय। तर 15 ऑगस्ट पर्यंत 45 लाख मुलांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना ही डेडलाईन होती 45 लाख विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट पर्यंत गणवेश देण्याची, पण तरी सुद्धा सप्टेंबर संपला तरी केवळ 24 लाख विद्यार्थ्यांनाच गणवेश दिले गेले। हेही असले बोगस असं म्हणत अंबादास दानवे यांनी गणवेश जे दिलेले आहेत विद्यार्थ्यांच्या त्याच्या दर्जावरून प्रश्न उपस्थित केलाय। कपड्याचा धड दर्जाही पाळण्यात आला नाही न शिवण धडाची हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्यात असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय, त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।